मी एक गोष्ट सांगते, पण ही गोष्ट नाही, ही एका मुलाच्या भक्तीची अशी प्रार्थना आहे जी देवाने स्वतः ऐकली. एक मुलगा आणि त्याची आई आणि देव, जो त्या अश्रूंना उत्तर देतो. ही गोष्ट एकदा ऐका आणि मग स्वतःच ठरवा, देव खरंच असतो की नाही. चला सुरू करूया. खूप जुना काळ होता. पंढरपूर जवळच्या एका छोट्याशा गावात एक साधा गरीब मुलगा राहत होता. त्याचं नाव गणू. गणूचं जग म्हणजे त्याच्या आईचा चेहरा आणि विठोबाचं नामस्मरण. आई रोज शेतात राबायची आणि गणू विठोबाचं भजन गात गात शाळेत जायचा. पण एक दिवस अचानक आई बेशुद्ध पडली. गावात डॉक्टर नव्हते. तिला मोठ्या शहरात न्यावं लागलं. डॉक्टर म्हणाले, तिची तब्येत फार गंभीर आहे, प्रार्थना कर. गणूचं मन तुटलं. त्याने आईच्या हातात हात घेतला आणि पायांनी चालत पंढरपूरचा रस्ता धरला. 8 तास चालत तो मंदिराजवळ पोहोचला. लोकांनी थांबवायला पाहिलं, पण तो रडत रडत विठोबाच्या गाभाऱ्यात शिरला आणि अचानक त्याने पाया पडत एकच वाक्य बोललं, देवा, माझ्या आईला वाचव. मी तुझ्या दारी रोज येईन, पण माझी आई मला हवी आहे. गाभाऱ्यात शांतता पसरली. तेवढ्यात मंदिरातील एक पुजारी धावत आला. तो म्हणाला, बाळा, कुठून आला? गणू काहीच बोलला नाही, फक्त डोळ्यातून अश्रू गळत राहिला. त्या रात्री शहरात हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणाले, काहीतरी चमत्कार झालं. तिचं हृदय पुन्हा चालू लागलं. गणूला कळालं, विठोबा ऐकतो. शांतपणे तो परत गेला, आईच्या कुशीत बसला आणि त्याच दिवसापासून रोज सकाळी विठोबाच्या मंदिरात एक लहान मुलगा एक फूल वाहतो. कोणालाही काही न बोलता फक्त डोळे मिटून म्हणतो, देवा, तू आहेस म्हणून माझं सगळं आहे. तर अशी आहे गणू आणि त्याच्या आईची गोष्ट. तुम्हाला आवडली का ही गोष्ट? कमेंटमध्ये नक्की सांगा.